आज आपण भारतीय कामगार सेनेची 58 वर्षाची वाटचाल पूर्ण करत असताना 58 वर्षामध्ये एकही दिवस असा आलेला नाही की जिथे आपण कामगाराचा विश्वासघात केलेला आहे. कधीच नाही. आज कदापि होऊ शकत नाही आणि मी होऊ देणार नाही, कधीच होऊ देणार नाही. पण आताही जी काही नवीन दुकानं उघडली जात आहेत, दुकानच आहेत जिकडे खरेदी विक्रीची कामं होतात, विकत घेतले जात आहेत लोक. युनियन म्हणजे काय? युनियन म्हणजे ही जसं नाण्याची दुसरी बाजू असते तसं यांचं लक्ष त्या नाण्याकडे आहे, बाजूकडे लक्ष नाहीये. ते नाणं जे आहे मालकाच्या खिशातलं नाणं, त्याच्यामध्ये भागीदारी पाहिजे अशी ही सगळी दुकानदारी झालेली आहे ह्या युनियनच्या क्षेत्रामध्ये. करारामध्ये तुम्ही किती करताय का मागताय? आम्ही 1000 रुपये मागतोय. अरे चल मी तुला 1500 रुपये देतो. कारण का मालकाशी साठोलोट झालेलं असतं. एक करार कदाचित होतो, युनियन गेली, युनियन त्यांच्याकडे जाते आणि गेल्यानंतर कळतं जेव्हा कामगारांवरती अन्याय होतो तेव्हा आपल्याकडे लढण्याचा अधिकारच नाही. कारण रेकग्नाइज युनियन त्यांची झालेली असते. युनियन तोडायची, मजबूत युनियन तोडायची आणि मालकाच्या दावणीला बांधायची. मालक म्हणेल तसं उठ बस, उठ म्हणायचं तेव्हा उठेल, बस म्हणायचं बसेल. मालक म्हणेल तिकडे अहमदाबादला जायचं तर जा, नाही तर घरी जा. कोण काही करू शकत नाही, कोणी तेव्हा वाचवलं येत नाही. मग तेव्हा कळतं अरे मी 1500 रुपये 500 रुपये वाढ घेतली पण माझं आयुष्याचं दिवाळं काढून बसलेलं आहे. ही पद्धत सुरू झालेली आहे आता. आणि मी जे यांना सांगतो की सगळ्याच कंपन्या आहेत, सगळ्या उद्योगामध्ये, अगदी हॉटेल असतील, हॉस्पिटल असतील, कारखाने असतील, कुठेही असतील, आहे ना, शिवसेना प्रमुखांच्या पुण्याईने आणि तुमच्या सगळ्यांच्या ताकदीमुळे सगळेच मालक माझ्या ओळखीचे आहेत. पण माझं नातं जे आहे त्या गेटवरती लागलेल्या भगवेशी आहे, मालकाशी नाहीये. त्याला जो कोणी हात लावेल, तो हात कोणाचाही असेल, त्याचं काय करायचं, तुकडे कसे करायचे, ही जबाबदारी तुमची. माझं आणि मालकाचं काही त्याच्यात नाही. जे नातं आहे हे तुमच्यामुळे. दुवा तुम्ही आहात. 66 साली 19 जून 1966 साली शिवसेनेची सुरुवात झाली. शिवसेना प्रमुखांचा भाषणाचा झंझावात सगळीकडे चालू होता. आम्ही तेव्हा दादरला होतो, राहायचो. आणि एक दिवस दरवाजाची घंटा बेल वाजली. दार उघडल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी सांगितलेलं एक चांगला तगडा माणूस कुरळे केस समोर उभा. त्याला हा कोण आपण? मी दत्ता साळवी. तर काय काम आहे? मी तुमचं कालचं मला असं वाटतं अमर हिंद व्याख्यानमालेतलं भाषण ऐकलं आणि नोकरीचा राजीनामा देऊन तुमच्याबरोबर काम करायला आलेलो आहे. बाळासाहेब म्हणाले की अरे इथे कशाचाच काय पत्ता नाही आणि तुम्ही नोकरी सोडून इकडे आलात. काय नोकरी होती? गिरणीमध्ये जॉबर, बरोबर ना जी? तर तुम्ही नोकरी सोडून इकडे काहीच नाहीये, काढू काय इकडे कशाला? मी न्याय हक्कासाठी आता शिवसेनेची स्थापना केलेली आहे, अजून कशात काही नाही. आणि तुम्ही सरळ नोकरी, चांगली नोकरी तुमची सोडून आलात. ते हो म्हणे तुमच्याबरोबर काम करायचंय. आणि आज मी मुद्दामून एवढ्यासाठी नाव घेतलं की जो स्वतःची नोकरी सोडून ज्यांनी अंधारात उडी मारली, त्यांनी भारतीय कामगार सेनेचं नेतृत्व करून हजारो लाखो लोकांच्या आयुष्यात उजेड पाडला. किती जणांना नोकऱ्या मिळवून दिल्या. याला म्हणतात धाडस, याला म्हणतात हिंमत, याला म्हणतात जिद्द.